पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे यार, मी ना मॅचला जायला नको होतं त्या कार्तिकच्या। मी तिकडेच हजर असायला हवं होतं त्या तुझ्या प्लॉटवर। पण तू सांगतो ते एकदम भयंकर आहे रे। एका दिवसात मंदिर वगैरे अवघड आहे। जे काय चाललंय ना त्या हिशोबाने तर 2-3 दिवसात तिकडे जत्रा लागेल। स्वयंभू गणपतीचं दर्शन घ्या, स्वयंभू गणपतीचं दर्शन घ्या। आणि चौथ्या दिवशी महाप्रसाद। सॉरी ए भाई, पण श्रेयस तो विद्यू सांगतोय ना ते काही चुकीचं नाहीये, एकदम करेक्ट आहे भाई। त्या कोर्टातल्या केसेस वर्षानुवर्षे सुरू असतात यार। आणि ह्या जमिनीच्या केसेस आपण तर नादीच लागायला नको त्याच्या। अश्विनीनी पण तिकडेच कुदळ मारायची होती। जरा 1 फूट अलीकडे किंवा 1 फूट पलीकडे मारली असती तर कोणाला काही कळलं सुद्धा नसतं। ती मूर्ती फक्त आम्हाला दिसली असती। एक कुदळ मारली तिकडे, होत्याचं नव्हतं झालं। हे भाई श्रेयस, तुला आठवतंय का तो आपल्या सोसायटीमध्ये टाकळकर, त्याला ना आमच्या मॅच खेळण्यावरती ऑब्जेक्शन होतं। तर त्याने काय केलं माहितीये, तिने आमची पूर्ण क्रिकेटची ती किटच गायब केली रे। पांड्या, तुला काय बोललो ना का तुला राग येतो? पण तुझं डोकं खराब आहे का रे? मी काय क्रायसिस मध्ये, तर तू काय बोलतोयस? क्रिकेटची मॅच डिस्कस करतोयस माझ्याशी? अरे ए भाई, तुला त्या क्रायसिस मधून बाहेर पडण्याचा उपाय सांगतोय। हे बघ भाई, तू ये ना मूर्ती गायब कर, ना रहेगा बास ना बजेगी बासरी। मूर्ती पळव म्हणजे काय करायचं? मूर्ती गायब करायची आणि मंदिर तोडून टाकायचं आणि प्लॉट जसा होता तसा ठेवायचा, अगदी रिकामा। पण असं केल्याने ते गप्प बसते? नको बसू दे, आपण मध्ये काही झालंच नाही असं दाखवायचं आणि उलट म्हणायचं तुम्ही कशाबद्दल बोलताय? नाही, आम्हाला तर काही माहितच नाही। हा आमचा प्लॉट आहे, आम्ही विकत घेतला आणि आम्ही इथे आता घर बांधणार आहे। आणि ते बाबा बाबा असं समज, मी बाबा आहे आणि त्या बाबांना काय उत्तर देशील ते मला दे। म्हणजे त्यांना उत्तर द्यायचं असतं तर मी म्हणालो असतो की तुम्ही ज्या मूर्तीबद्दल बोलताय ती मूर्ती कुठे आहे, समोर आणा आणि मग बोलू आपण। करेक्ट। येस, यू आर राईट। मूर्तीच नसली तर मंदिर कशाचं बांधतील? राईट। हे तू जे काय बोलतोयस ना ते अगदी बरोबर आहे। हे करता येईल आपल्याला। आणि सगळं करायचं कसं? तर शंभू आणि त्याची माणसं तिकडेच असतात सतत। अरे भाई, ते दिवस असतील ना, रिकामा प्लॉट आहे। तुला गॅरंटी देऊन सांगतो, रात्री तिथे काळं कुत्र सुद्धा नसणार। मग आपण आज मध्यरात्री जाऊया? मध्यरात्री? अरे भाई, ते जामगाव आहे, जामगाव। गावातले लोक इतक्या वेळ जागे नसतात। 8-9 ला गेलो तरी चालेल। ठीक आहे, मग आजच जाऊया आपण। जाऊया? आपण नाही जायचं, भक्त पाठवायचे। भाड्याचे गुंड? हे भाई, 55 लाख वाचवायचे असतील ना तर थोडेफार पैसे खर्च करावेच लागतील। आणि आता अजून किती पैसे लागतील? फक्त काही 1000 लागतील, पण काम आपण सांगू ते कामाची फुल गॅरंटी। ठीक आहे, मी हे पैसे अरेंज करतो, तू त्या माणसांची बोलून घे। भाई काळजी करू नको, काम 100% होईल। आजच ती मूर्ती पळवायची, मंदिर तोडून टाकायचं। डन, मी लागतो कामाला। हा पांड्या, आज हे काम करून टाकूया यार। भाई काळजी करू नको, होऊन जाईल। हे काय सगळं, म्हणजे कधी काय होईल काय सांगताच येत नाही ग। काल एवढी आनंदात होतीस तू आणि आज अचानक हे काही कळतच नाही हे ग प्राजू। काल मी सुद्धा खूप आनंदात होते। मला असं वाटलं की माझा गणूच मला सांगतोय की मला जे हवं होतं ना तेच तू केलंस। पण नंतर जे काही झालं ना ते मला आणि बबनला सुद्धा काहीच कळेना असं झालं होतं ग।
असं का झालं असेल ग प्राजू? मला ना यांच्याकडे बघवतच नव्हतं ग, खरं सांगते. ते नीट बोलले नाहीत, रात्री झोपले नाहीत, बाहेर निघून गेले. खरंच काही कळेल असं झालंय. आशू, होईल सगळं नीट. कसं होईल ग प्राजू? विद्युतने सांगितलं की केस लढवूनही काही फायदा नाही. बाप रे, म्हणजे ते 55 लाख रुपये, म्हणजे काही घडलं नाही तर सगळेच्या सगळे पैसे जाणार. ते 55 लाख जर आमचे असले असते ना तर इतकं टेन्शन आलंही नसतं. पण ते आशू, काय ते 55 लाखाचं? काही नाही. चल आपण घरी जाऊ, बराच वेळ झाला. आशू, मला नक्की सांग, ते पैसे कोणाचे होते आणि काय हे सगळं नक्की? या सगळ्या त्या माणसाचा काही दोष आहे असं नाही वाटत मला. तो तरी काय करेल? हा तरी काय करेल, तो तरी काय करेल, कोणीच काही करणार नाही. माझं डोकं नुसतं भणभणत आहे. उज्ज्वला जरा शांत हो. अगं विद्युत उद्या नोटीस पाठवणार आहे. किमान त्या माणसांना एवढं तर कळेल की सहजासहजी हे जागा सोडणार नाही म्हणून. नोटीस तर पाठवायचीच आहे, पण त्याच्यासाठी विद्युतच कशाला हवा? अगं नोटीस वकीलच पाठवणार ना, दुसरं कोण पाठवणार? हो, पण दुसरा कोणतरी वकील बघा ना. अगं विद्युत चांगला हुशार वकील आहे. हो, म्हणूनच त्याची वकिली दो धावते. मात्र्यांच्या घरी सगळं आलबेल आहे, फायनान्शियल ठीक आहे म्हणून चाललंय. आपल्यासारखी परिस्थिती असती तर. तुला कळतंय का काय बोलतेस तू? अगं एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये त्याच्याजवळ चांगले क्लायंट्स आहे, मोठमोठ्या केसेस त्यांनी सॉल्व्ह केलेले आहे. झालं कौतुक त्याचं तेव्हाच. वकील आहे ना, मग धो वकिली चालली पाहिजे आणि पैसा यायला पाहिजे. पैसा आला असता ना तर माझ्या शिल्पीसाठी घर केव्हाच घेतलं असतं त्यांनी. त्याच्याजवळ पैसे नाही म्हणून घर घेत नाही अशातला भाग नाही आहे. तर शिल्पीला घेऊन तो आई वडिलांना सोडून राहू शकत नाही म्हणून. तेच तर चुकतं. अच्छा, म्हणजे उद्या श्रेयस आपल्याला सोडून दुसरीकडे राहायला गेलं तर चालेल तुला? माझ्या मुलाला कशाला मध्ये आणताय? हा, ह्या म्हात्रे भावा बहिणीमुळे माझ्या मुलाचं नुकसान होत आहे, कळतंय का तुम्हाला? काहीतरीच बोलू नकोस तू. जास्वंदीचं झाड दिसलं म्हणून काय कोणी प्लॉट घेतं? प्लॉट श्रेयसनं विकत घेतलाय, अश्विनीने नाही. हो, पण श्रेयसच्या डोक्यात हे कोणी भरवलं? अश्विनीनेच ना. एक तर तिला डोकं नाही आणि तिच्यासाठी श्रेयसने पण आपलं डोकं काढून ठेवलं. आणि हिचा हुशार भाऊ ते पैसे आणण्यासाठी नोटीस पाठवतोय. सगळ्यात नुकसान फक्त ना माझ्या मुलाचं होत आहे. बरं केला मोठा वकील तर काय होणार आहे? उद्याच आपल्याला प्लॉट मिळणार तो. पण निदान दुसरा वकील प्रयत्न तर करेल ना. तो आपले खिसे भरेल फक्त. विद्युत मनापासून प्रयत्न करेल, कारण विद्युत आपला आहे म्हणून. मला माहितीये तुम्हाला माझं म्हणणं पटणारच नाही, तरी पण मी का बोलले कशाला बोलले कळत नाही मला. काय घालायचं तो गोंधळ घाला. अरे विद्युत, असा कसा हात झटकून मोकळा होतोस रे तू? शिल्पी, मी काय मोकळा वगैरे झालेलो नाही आहे. मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करणारच आहे, पण मी श्रेयसला खोटी आशा नाही दाखवणार. कसं आहे ना विद्युत, प्रत्येक वेळी इतकं खरं बोलण्याची काहीच गरज नसते. अरे दादा इतका टेन्शन मध्ये होता, तू खोटं खोटं सांगू शकला असतास रे की होईल, हे सगळं सॉल्व्ह होईल, तो प्लॉट मिळेल आपल्याला परत आपल्या हातात. बोलू शकला असतास तू एवढं, पण नाही ना. शिल्पी, खरं सांगायचं ना तर श्रेयसने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता हा प्लॉट घेतलाय. मला सांग शिल्पी, एवढी काय घाई झाली होती? आणि आता हे मी जे करतोय ना, हे श्रेयसने प्लॉट घेणं आधी केलं असतं, सगळी माहिती काढली असती मी. शिल्पी, एका दिवसात 55 लाखाची डील, असं कोणी करतं का? माझ्या भावाला दोष देण्याची काहीच गरज नाहीये. हे सगळं तुझ्या अतिहुशार, अति समजूतदार आणि अति टॅलेंटेड बहिणीमुळे झालंय. म्हणजे तुझ्या बहिणीने माझ्या भावाला ब्लॅकमेल केलंय हा प्लॉट विकत घेण्यासाठी. ब्लॅकमेल? काय बोलतोयस? अरे बरोबरच बोलतीये. दादाला पण काय हाऊस आली होती माहिती नाही मला, पण त्यांनी म्हणे तिला काहीतरी 2 इच्छा दिल्या होत्या. म्हणे काय मागायचंय ते माग, मी पूर्ण करेन तुझ्या त्या 2 इच्छा. आणि मग हे मागितलं तुझ्या बहिणीने 56 नंबरचा प्लॉट. तिने मागितला आणि याने विकत घेतला. दादाने ना पायावर कुऱ्हाड नाही
कुऱ्हाडीवर पाय मारून घेतलाय दादाने. काय झालं रे? गप्प बसलायस की आता तर. माझ्या दादावर आलं की कसं पटपट पटपट बोलायला जमतं. बहिणीचं काय सांगितलं की गप्प बोलती बंद, हो ना? नाही, हे शक्य नाही. काय शक्य नाहीये? फक्त ताई बोलली म्हणून श्रेयसने 55 लाखाचा प्लॉट घेतला. फक्त ताई बोलली म्हणून हे नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? कारण तो श्रेयस आहे. श्रेयस वाघमारे. हे एकच उत्तर आहे या प्रश्नाचं. तुला सांगू, आतापर्यंत आहे ना, त्याने सगळ्यांना पटवून दिलं असेल की हे सगळं त्याने फक्त ताईसाठी केलंय. काय म्हणायचंय तुला? काय आहे श्रेयस वाघमारे? काय आहे म्हणजे? तू काय बोलतोयस? श्रेयस काय आहे हे तुला माहित नाही हे मला सांगू नकोस. समजलं? बरोबर ना? अश्विनी, मी जरा बाहेर जातोय. कधी येईन हे मला माहित नाही. सो माझ्यासाठी जेवायला थांबू नका. ओके? अरे काय झालं श्रेयस? साम दाम दंड भेद तर सगळं वापरावं लागणार बाबा. सगळ्यांनी हात वरती केलेत ना, आता माझी जमीन मिळवायला मलाच काहीतरी करावं लागणार. श्रेयस, अहो अहो काय करताय तुम्ही? कुठे चाललात? विचारायलाच पाहिजे ना. हं? दोन गोष्टी न विसरता करतेस तू. बाहेर पडलो का मागून येऊन टोकायचं, आणि दुसरं कुठे जाताय कुठे जाताय कुठे जाताय हे सारखं विचारत राहायचं. झालं ना आता अश्विनी, केलं तुझ्या मनासारखं. आता भोगतोय ना, मग आता लांब रामाच्या बसना. अहो कुठे जाणार आहे ते? हॅलो. हा हो हो, प्लॉट नंबर 56. हो तोच. हो हो, किती लोक आहेत तुमची? हा ठीक आहे, सगळं सामान घेऊन या. नाही नाही, रिव्हॉल्वर वगैरे नको, एवढं काय करायचं नाही आपल्याला. अच्छा बघा, मग तुम्ही डिसाईड करा, पण तुमच्या जवळच ठेवा ती. हो हो हो, भेटतो मी तिकडे. अच्छा, तुमच्या बरोबर येऊ? ठीक आहे, चला मी तुमच्या बरोबरच येतो. हो निघतोच आहे, मी निघतोच आहे. हो हो, ठेवतो. रिव्हॉल्वर? नक्की काय करताय ते? साहेब कधी जायचं? तो शंभू तर दिसत नाहीये इकडे, आणि बाकी कोणी माणसं पण नाही. मला वाटतं हीच योग्य वेळ आहे, करून टाकूया काम. मी क्या पारकर, मागे सगळं ठीक आहे ना? बघून आलात ना? एकदम क्लिअर आहे बिपिन दादा. मग या, तू मूर्ती उचलायची. जी बिपिन दादा. मी क्या, जोपर्यंत मूर्ती उचलली जात नाही तोपर्यंत मंडपाला कोणी हात लावायचा नाही. हो. बाप्पा जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत ते बाप्पाचं घर आहे. मंग्या मूर्ती घेऊन निघाला तर 3, 2, 1. आणि हो, कोणी घोडे काढायचे नाहीत. गावातली लोक आहेत, बाप्पाचं मंदिर बांधलंय, कोणाचा खून नाही केला. साहेब, तुम्ही तर घर बांधण्याआधी बाप्पाचं मंदिर बांधणार असं म्हणालात, म्हणून हे काम घेतलंय. तुम्ही शब्द पलटवला तर आम्ही आमची पार्टी पलटवणार. अरे हो रे बाबा, माझ्या बंगल्याच्या प्रांगणात मी मोठं मंदिर बांधीन बाप्पाचं.
पण आधी त्यासाठी माझी जमीन मिळायला हवी ना मला, आणि हा लास्ट चान्स आहे माझा. टेन्शन घेऊ नका साहेब, तुमचं काम होणार. चला आता वेळ वाया घालू नका, कोणी यायच्या आधी हे काम करून टाकूया. साहेब तुम्ही इथेच थांबा, कोणी आलं तर आपला इशारा माहिती आहे ना? हो हो डन. चला. हे मंग्या, जी बिपिन दादा. उचल मूर्ती. हात नाही लावायचा. हो बाई, तुम्ही मध्ये पडू नका, हा मॅटर वेगळा आहे. मी सांगितलं ना, मूर्तीला हात लावायचा नाही. आणि तुम्ही इथून निघा आत्ता. अश्विनी तू इथे काय करतेस? या बाई तुमच्या ओळखीच्या आहेत? मी बायको आहे यांची. आणि हे सगळं हे करू शकतात ना, या गोष्टीनेच मला जास्त धक्का बसलाय. काय करताय तुम्ही? अश्विनी बाजूला हो. नाही होणार. आणि तुम्ही जे करताय ना, ते मी तुम्हाला करायला नाही देणार. मूर्ती इथून जाणार नाही. अश्विनी तुला समजत नाहीये तू काय करतेस. आत्ताच्या आत्ता बाजूला हो आणि घरी जा. गेट आउट. मी तुम्हाला सांगितलं नाही जाणार म्हणून. आणि मी जे काय करते ना, त्या गोष्टीचं व्यवस्थित भान आहे मला. तुम्हाला मोठं पाप करण्यापासून थांबवते. अश्विनी मूर्खासारखं बोलू नकोस. हा लास्ट चान्स आहे माझ्याकडे. माझी जमीन मला परत हवी आहे. त्याच्यासाठी तुम्ही हे गणपतीचं मंदिर पाडणार? हो. ही 4 लाकडं बांधून जे काय बनवलंय याला मंदिर म्हणतेस तू? मंदिर आपण बांधू, आपल्या अंगणात बांधू, चांगलं बांधू. आता तू प्लीज सरक. अहो, या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, ती मूर्ती तुम्ही हलवणार? हे मंदिर पाडणार तुम्ही? मग ज्या लोकांनी हे मंदिर श्रद्धेने बांधलंय त्यांच्या श्रद्धेचं काय? आणि माझ्या पैशाचं काय? 55 लाख रुपये गेलेत माझे. ते कसे मिळवायचे? आणि ते मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो. आणि हा लास्ट चान्स आणि हाच उपाय आहे त्याचा. तुम्ही जे करताय ना ते मला मान्य नाही, आणि मी तुम्हाला ही गोष्ट करू देणार नाही. तुम्ही इथनं या माणसांना जायला सांगा. मी तुम्हाला हे काही करू देणार नाही. अश्विनी बाजूला. नाही होणार. अश्विनी शेवटचा सांगतोय, बाजूला हो. मीही तुम्हाला परत एकदा सांगते, मी बाजूला होणार नाही. अश्विनी हा काय प्रकार आहे भाऊ? बाई माणसावर हात उचलताय, हे काय ठीक नाही. त्या भानगडीत पडू नकोस तू. नाही पडत. जे काम करायला आलोय ते करायचं का नाही ते सांगा. गणपतीची मूर्ती इथून जाणार नाही. बाई माणूस समोर असताना आम्ही काही करू शकत नाही. तिला आम्ही थांबवणार पण नाही आणि अडवणार पण नाही. तुमच्यानी काय होत असेल तर सांगा. पैसे घेतलेत कामाचे, तुम्ही जा म्हणेपर्यंत आम्ही जाणार नाही. आमच्या नियमात ते बसत नाही. अहो, इथे गुंडांमध्ये सुद्धा नैतिकता आहे. तुम्हाला काय झालंय? अश्विनी तू जे काही करतेस ना ते अजिबात बरोबर नाही. आता यापुढे याचे जे काही परिणाम होतील ना ते तू भोगशील. तू. तुम्ही जाऊ शकता. बिपिन दादा, आता काय करायचं? जा म्हणलेत, जायचं आता. आजपर्यंत धंद्यात घेतलेले पैसे आपण कधी रिटर्न केले नाहीत, पण तुम्ही बाप्पासाठी लाख रुपयांवर पाणी सोडायला तयार झालात.
रिस्पेक्ट करतो आपण. हे घ्या. चला रे.